हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आजचा व्हिडिओ आहे तो खूप खास आहे आणि असं मला वाटतं की खूप कमी लोकांना हा व्हिडिओ मिळेल. का? कारण की न्यू बिगिनिंग येते ज्यांना पण हा व्हिडिओ मिळणार आहे. काही खास लोकांना हा व्हिडिओ मिळेल ज्यांच्या लाईफमध्ये खरंच न्यू बिगिनिंग होणार आहे. ही न्यू बिगिनिंग तुमच्या कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी येणार आहे. तुमचं रिलेशन, तुमचं करिअर, तुमचे हेल्थविषयी काही इश्यू असेल त्याच्यासाठी आणि तुमची करंट एनर्जीजमध्ये कोणत्या गोष्टींमध्ये न्यू बिगिनिंग तुमच्या येते त्याच्यासाठी ओव्हरऑल हा मेसेज मी चेक करणार आहे. तुमच्यासाठी असं समजा की युनिवर्सने एक न्यू डोअर तुमच्यासाठी खोलत, नवीन दरवाजे युनिवर्स तुमच्यासाठी खोलत आहे आणि न्यू बिगिनिंग तुमचे होते. आता त्या दरवाजाच्या पुढे तुम्हाला जायचं आहे, आतमध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यासाठी ही न्यू बिगिनिंग असणार आहे. ही न्यू बिगिनिंग आता कोणत्या विषयी, कोणत्या गोष्टींसाठी तुमच्याकडे येत आहे आणि किती टायमिंगमध्ये येत आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये चेक करणार आहोत. हा खूप कमी लोकांना आय थिंक व्हिडिओ मिळेल असं मला वाटतंय आणि ज्यांना पण मिळेल नक्की युनिवर्स त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवणार. त्यांच्यापर्यंत हा मेसेज ज्या वेळेला पोहोचेल ना तर त्यांच्या लाईफमध्ये 100% न्यू बिगिनिंग स्टार्ट होणार. ज्या वेळेला मी कार्ड रिलेशनमध्ये, करिअरमध्ये आणि जे काही तुमचे ओव्हर सिच्युएशन आहे त्याच्यासाठी जेव्हा मी कार्ड काढणार आहे तर त्याच्यामध्ये जे एनर्जीज तुमच्या येणार आहेत ना तेच पुढे जाऊन तुमच्यासाठी वर्क करणार आहेत. ओके, तर आपण चेक करूया की युनिवर्स तुमच्यासाठी कोणते नवीन दरवाजे खोलत आहेत. ज्या दरवाजामध्ये किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे, ओके, त्या कोणत्या गोष्टी येत आहेत तुमच्यासाठी. ओव्हरऑल मेसेज असणार आहे रिलेशन तुमचं, तुमच्या करिअरविषयी, फायनान्शियली काही गोष्टी तुम्ही तुमच्या बाबत जर असेल तर त्याच्यासाठी, करंट एनर्जीज तुमची कशी असणार आहे त्याच्यासाठी, एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. जे पण व्ह्यूवर्स बघत आहेत त्यांच्या लाईफमध्ये काही न्यू बिगिनिंग होत आहे, काही न्यू डोअर खोलत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. मला वाटते की तुम्ही जेही कोणी बघत आहेत ते आध्यात्मिक एनर्जीज तुमची खूप चांगली असणार आहे. ऊर्जा तुमची हाय असणार आहे, एनर्जी चांगली असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. युनिवर्स बरोबर तुमचे म्हणतो ना एक हाय लेवलवर कनेक्शन तुमचं युनिवर्स बरोबर नक्की असणार आहे. किंवा ज्याही इष्टदेवतांना मानता त्यांच्याशी तुमचं हायर लेवलवर एक ऊर्जा तयार झालेली असणार आहे. अशा लोकांनाच मला वाटते हा व्हिडिओ मिळेल. न्यू डोअर त्यांच्यासाठी खोलले जातील, न्यू बिगिनिंग त्यांच्यासाठी होताना दिसते मला. ओके, तर आपण बघूया तुमच्यासाठी न्यू कोणते डोअर खोलत आहेत आणि तुमच्यासाठी मेसेज काय आहे. 2 ऑफ वॉन्ड्स, जजमेंट. आधी कार्ड्स घेऊया. 8 ऑफ कप्स, ओके, तिन्ही कार्ड भेटल्यात. मला 5 कार्ड घ्यायचे होते पण 3 कार्ड भेटल्यात. द एम्प्रेसची एनर्जीज आहे आणि हे 3 कार्ड्स भेटल्यात. एस ऑफ पेंटिकल्स, 3 ऑफ कप्स आणि 6 ऑफ वॉन्ड्स. मेसेज सांगते तुम्हाला तुमच्यासाठी न्यू काही स्टार्ट होत आहे. समजा तुम्ही एखादी एक्झाम दिलेली असेल, न्यू मेसेजचा वेट करत असाल तर त्याचा रिझल्ट पण तुम्हाला चांगला डेफिनेटली येणार आहे. न्यू डोअर ओपन होणार आहेत. तुम्ही जास्त लांबची प्लॅनिंग करत असाल, ह्याच्यापेक्षा जास्त गोष्ट तुमच्या आयुष्यात व्हावी तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी चांगली संधी तुम्हाला येतं. न्यू डोअर तुमच्यासाठी तिथं ओपन होताना मला दिसतंय. जे डिझायर तुम्ही तयार करताय, जे प्लॅनिंग तुम्ही करताय ना तुमच्या करिअरविषयी, तुमच्या कोणत्याही गोष्टीविषयी, तर ते खूप न्यू पद्धतीनं, खूप नवीन पद्धतीनं तुमच्याकडं नक्की एंटर होताना दिसतंय. फक्त इमोशनल लेवलला थोडंसं बॅलन्स करा. दोन्ही गोष्टींमध्ये इमोशनल बॅलन्स थोडंसं व्यवस्थित करा. कारण 8 ऑफ कप्स आलं आहे. कधी कधी अशी सिच्युएशन तुमची होत असेल कदाचित, बघा तुमच्याशी किती मेसेज रेझोनेट होते. कधी कधी अशी सिच्युएशन होत असेल की सगळं असतं पण तिथपर्यंत पोचेपर्यंत थोडंसं आपल्याला धीर नसतो आणि असं होऊन कधी जात असेल तुम्हाला की सगळं
नको आता मला, मी किती त्याच्यामध्ये ट्राय करणार, प्रयत्न करणार. मग मी त्या गोष्टी, मग रिलेशन असू शकतं, करिअर असू शकतं, तिथून थोडंसं तुम्ही बाजूला होण्याचा प्रयत्न करता. कधी कधी सगळं सोडून जावं असं पण तुम्हाला वाटत असेल. नाही, तुमच्यासाठी न्यू बिगिनिंग येत आहे. सगळे कार्ड न्यू बिगिनिंगसाठी खूप सुंदर कार्ड आले. 8 ऑफ कप ह्याच्यासाठी तुम्हाला आले की तुम्ही जे पास्टमध्ये काही तुमच्या गोष्टी झालेल्या आहेत ना, ते एक तुमच्यासाठी लेसन होता. आता तुम्हाला न्यू फ्युचरमध्ये, न्यू डोअरमध्ये एंटर करायचं आहे. त्याच्यासाठी हा मेसेज असणार आहे. जजमेंट ह्याच्यासाठी आले की तुम्ही एखाद्या पर्सनसाठी, एखाद्या न्यू जॉबसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी किंवा न्यू काही पण गोष्टीसाठी मला वाटतं ट्राय करताय, एक चान्स तुम्ही मागताय, तुम्हाला तो मिळणार आहे. तुमच्याकडे तो चान्स येणार आहे. ज्या वेळेला माझा हा व्हिडिओ मिळेल ना, डेफिनेटली तुमच्याकडे तो चान्स येईल. एक चान्स तुम्हाला मिळावा असं तुम्हाला जर वाटतं ना, ती कोणती गोष्ट आहे मला माहिती नाही, पण तुम्हाला असं वाटतं आणि तुम्ही ना प्रेयर पण करताय, युनिवर्सला प्रेयर करताय, काही ना काहीतरी तुम्ही मागताय की तुमची ती गोष्ट व्हावी किंवा तुम्हाला एक तो चान्स मिळावा. आपण खूप म्हणतो ना की खूप प्रयत्न एखाद्या गोष्टीमध्ये, इतका हार्डवर्क करतो ना, एक चान्स परमेश्वर आम्हाला दे आणि मी तिथं माझा 100% देतो. तसं तुम्ही, मला वाटतंय काहीतरी तुम्ही त्या म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी आत्ता सध्या ते चालू असेल. जजमेंटची एनर्जीज आहे आणि तुम्हाला मी हे पण सांगते की तुम्हाला तो चान्स मिळणार आहे. तुम्ही जो हार्डवर्क करताय ना, त्याचा आउटकम तुम्हाला डेफिनेटली न्यू बिगिनिंगमध्ये खूप चांगला मिळणार आहे. 3 ऑफ कप्स, सेलिब्रेशन करणार आहात तुम्ही ॲज अ फ्रेंड, फॅमिलीसोबत. तुम्ही जे म्हणजे मी तुम्हाला बोलले की जो हार्डवर्क तुम्ही पास्टमध्ये करता किंवा आत्ता प्रेझेंटमध्ये, फ्युचरमध्ये तुम्ही बघितलात ना, ते सेलिब्रेशनमध्ये तुम्हाला येणार आहे. सेलिब्रेशन याच्यासाठी येणार आहे की जे तुम्ही तयार केले ना, त्याचा आउटकम खूप सुंदर असणार आहे. न्यू बिगिनिंगमध्ये तुम्हाला तो मिळणार आहे. ओके. एस ऑफ पेंटिकल्स. समजा तुम्ही फायनान्शियली काही ग्रोथ, फायनान्शियली काय इन्व्हेस्ट करत असाल, फायनान्शियली गोष्टीसाठी विचार करताय की मी इथे इन्व्हेस्ट करू का, 100% करा, कारण तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे. आणि आता जे तुमच्यासाठी येईल ना, हे युनिवर्सकडून ब्लेसिंग तुम्हाला मिळतं, एक नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळते, एक नवीन संधी मिळते, जे फक्त येत नाही आहे, जी स्टेबल तुमच्याकडे राहणार आहे. जो तुम्ही विचार करताय ना तुमच्या करिअरविषयी, न्यू लव्हविषयी, न्यू काहीही तुमच्या आयुष्यामध्ये यावं त्याच्यासाठी, तर नक्की चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे ते येणार आहे. न्यू फायनान्शियली अपॉर्च्युनिटीज, म्हणजे हे खरं तर करिअरसाठीच आहे, पण तुमच्या आयुष्यामध्ये समजा तुम्हाला असं कुठे न्यू लव्हसाठी, न्यू कोणत्याही गोष्टीसाठी तीसुद्धा येणार आहे. ओके. लव कार्ड आलेलं नाही आहे याच्यामध्ये किंवा त्याचा मेसेज नाही आहे, पण मी एक सांगते तुम्हाला की तुमच्यासाठी दोन्ही पद्धतीचा हा मेसेज घ्या. अबंडन्स येतं तुमच्या आयुष्यामध्ये, परिपूर्ण होणार आहात. जी गोष्ट तुम्ही आधी करत होतात ना, त्याचा आउटकम ना मल्टीफ्लाय होऊन तुमच्याकडे येणार आहे. न्यू डोअर तुमच्याकडे ओपन होणार आहेत. हा ज्याही वेळेला माझा मेसेज मिळेल आणि खरंच तुमच्याबाबत ही गोष्ट घडली ना, नंतर नक्की ह्या व्हिडिओवर या आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्याकडे सक्सेस येते, व्हिक्टोरी येते, तुमचीच हाकार होणार आहे, तुमचीच विजय होणार आहे. तुम्ही जे काही करताय ना, जसं की मी तुम्हाला बोलले, तुम्ही थोडं केलं ना, आता त्याचा आउटकम मल्टीफ्लाय होऊन तुमच्याकडे येणार आहे. युनिवर्स न्यू डोअर ज्या वेळेला ओपन करणार आहेत ना, अबंडन्स देणार आहे. अबंडन्स सगळ्या प्रकारचा तुम्हाला मिळणार आहे, एक प्रकारचा मिळणार नाही आहे. त्याच्यामध्ये न्यू ग्रोथ, न्यू म्हणजे म्हणतो ना, सगळे तुमचं रिलेशन, तुमचं करिअर, तुमच्या ज्याही गोष्टींसाठी तुम्ही जे साठवून ठेवले ना, त्याचा एक आउटकम जबरदस्त तुम्हाला मिळतं, सक्सेसमध्ये तो उतरतं. 6 ऑफ वॉन्ड्स म्हणजे फक्त वॉन्ड्स नाही आहे, ही जी ग्रोथ आहे ना, एवढ्या सगळ्यांमध्ये जे तुम्ही जिंकून येणार आहे ना, ही सक्सेस तुमच्यासाठी विक्टोरी बनणार आहे. डेफिनेटली खूप सुंदर आहे मेसेज. तुमच्यासाठी रायडरमधून मी गायडन्स घेत नाही आहे, मी तुमच्यासाठी एंजलिक गायडन्स घेणार आहे. पण त्याआधी काही ओरेकल कार्ड्स, ज्याच्यामध्ये आणखीन काय तुमच्यासाठी काय मेसेज आहे का चेक करूया. आणखीन काय न्यू येत आहे तुमच्या आयुष्यामध्ये, आणखीन न्यू डोअर काय ओपन होत आहेत, जे व्ह्यूअर्स बघत आहेत त्यांच्यासाठी काय न्यू डोअर ओपन होत आहेत, युनिवर्स काय न्यू डोअर ओपन करत आहेत. एस ऑफ पेंटिकल्स, न्यू संधी तर आहे, पण तुम्ही बघू शकता इथं तुमच्यासाठी सगळं अबंडन्स आहे. तुम्ही फक्त इथं एंटर करायचं राहिलं आहे. ओके. ज्या वेळेला माझा हा मेसेज मिळेल आणि तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकला असाल ना, तुम्हाला जर कळत नसेल की म्हणजे राईट असेल का, तर राईट आहे. जर हा मेसेज तुम्हाला मिळाला ना, तर युनिवर्स तुमच्यासाठी हा मेसेज घेऊन येणार आहे, तुम्हाला राईट डायरेक्शन दाखवण्यासाठी मेसेज घेऊन येणार आहे ते. आणखीन बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय येत आहे. नेहमी खुश राहा आणि तुम्ही तसंच आहात, लविंग आहात, खुश नेहमी राहा. तुम्ही जितकं छान राहाल ना, तुमच्याकडे जास्त गोष्टी अट्रॅक्ट होणार जास्त पद्धतीनं. जेवढं पॉझिटिव्ह राहाल तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. अगेन हार्मनी,
म्युझिक. तुम्ही आता शांत होताय, तुम्ही स्वतःला वेळ देताय, तुम्ही स्वतःला समजताय, स्वतःच्या गोल्सकडे लक्ष देताय, स्वतःच्या वरकडे लक्ष देताय, स्वतःच्या करिअरकडे, स्वतःच्या रिलेशनकडे. तुम्हाला कुठे स्टेबल व्हायचं आहे, तुम्हाला काय ग्रोथ करायची ह्याच्याकडे जास्त तुमचं आता लक्ष आहे. 2 ऑफ वॉन्ड्स याच्यासाठी आहे की येत्या 2 महिन्यामध्ये खूप चेंजेस होणार आहेत. हे न्यू जे डोअर ओपन होणार आहेत ना, खूप चेंजेस घेऊन येणार आणि खूप चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून थांबलेलं आहे असं मला वाटतं. नको असलेला भाग तुम्ही आयुष्यातून काढून टाकताय. तुम्हाला माहीत आहे की ही गोष्ट माझ्यासाठी जर बेटर नाही आहे ना, तर मला ते काढायचे आहे. डेफिनेटली युनिवर्स, आता तुम्ही जर 2 सिच्युएशनमध्ये, जसं की मी मगाशीच तुम्हाला बोलले, तुम्ही जर 2 सिच्युएशनमध्ये अडकत असेल ना, तुम्हाला कळत नसेल की राईट डिसिजन काय घ्यावा. नको असलेला भाग आयुष्यातून काढून टाका. ते काही पण असू दे, काढून टाका. तुमच्यासाठी न्यू ऑपॉर्च्युनिटीज काही ना काहीतरी चांगल्या येतात आहे. न्यू गोष्टी तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगल्या येतात आहे. स्वतःवर वर्क द्या. इतर लोक काय बोलतात आहे, हे बघा, लोक ज्यावेळेला आपण एका प्रगतीच्या मार्गावर असतो ना, लोकांचं कामच असतं बोलणं, तिथं बीच करणं, तिथं गॉसिप करणं, हे लोकांचं काम आहे. तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, तुम्हाला फक्त तुमच्या गोलकडे, आणि तुम्ही तुमच्या गोलकडेच लक्ष देताय. तुम्ही तुमच्या करिअरकडं, तुमच्या रिलेशनशिपकडे, इकडेच जास्त लक्ष देताय. मिरर लोक तुमच्या आजूबाजूला असतील, जसं मी तुम्हाला आत्ता बोलले की काही लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही जसे आहात ना तसे राहा. इतर लोकांसाठी, इतर गोष्टींसाठी तुम्हाला जर ह्या व्यक्तींसाठी, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला चेंज व्हावं लागत असेल तर चेंज होऊ नका. युनिवर्स तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही जसे आहात ना तसेच राहा. तुम्ही जसं आरशामध्ये दिसता ना तसेच तेच प्रतिबिंब घेऊन तुम्हाला पुढे लाईफमध्ये सर्वायव्हर करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसे आहात ना तसे खूप बेटर आहात. त्याच्यामध्ये आणखीन काही चेंजेस घेऊन येता येईल. हे बघा, तुमच्या आजूबाजूला कदाचित दुसरे मिररिक लोक असतील जे तुम्हाला तुमच्या करिअरपासून, तुमच्या गोल्सपासून तुम्हाला डिस्टर्ब करत असतील. तुम्हाला फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. हा टाईम आहे जिथं तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे, जिथं तुम्हाला स्वतःवर वर्क करायचं आहे. लास्ट असा मेसेज बॉटम एक तर डेक बघूया. प्लेचा मेसेज आला आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःला वेळ द्या, फॅमिलीला वेळ द्या. रिलेशनशिपमध्ये असेल तर रिलेशन स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करा, रिलेशनला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. हा तुमच्यासाठी मेसेज आहे. ओके, तुम्ही रिलेशनमध्ये असाल आणि तुम्ही न्यू बिगिनिंग जर स्टार्ट, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की न्यू काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये यावं, तर डेफिनेटली होताना दिसतंय. कदाचित तुम्ही एखाद्या न्यू रिलेशनमध्ये जाऊ शकता. न्यू कोण पर्सन तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. तुमचं मॅरेज होऊ शकतं. खूप दिवसापासून जर तुम्ही ट्राय करत असाल की मॅरेजसाठी खूप प्रयत्न करता, तर ते पण येताना मला दिसतंय तुमच्याकडे. एंजलचं गायडन्स काय आहे तुमच्यासाठी बघूया. एंजल गायडन्स ओव्हरऑल मेसेजसाठी तुमच्यासाठी काय गायडन्स आहे. लेट गो. आता तो टाईम आला आहे जिथं तुम्हाला त्या गोष्टी विसरायच्या, जिथं मी तुम्हाला मगाशी बोलले. काही अशी लोक जे तुम्हाला नको असतील, अशा गोष्टी ज्या तुम्हाला डिस्टर्ब करतात तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये, त्या गोष्टींना बाजूला करा आणि लेट गो करा. लेट गो करा आता त्या गोष्टींना. आता तो टाईम आला लेट गो करण्याचा. तुम्हाला मी मगाशी बोलले त्यासाठी की अशा काही गोष्टी, अशा काही टाईम आलेला आहे जिथं तुम्हाला लेट गो करायचं आहे. मी कार्ड पण दाखवते. मी अजून काढलंच नाही आहे. यू आर रेडी. तुम्हाला तयारीत राहायचं आहे. न्यू डोअर ओपन झाले आहेत तुमच्यासाठी. ओके, तुम्हाला आता तयारीमध्ये राहायचं आहे. पहिले लेट गो करा त्या गोष्टींना, ज्या गोष्टींचा भाग म्हणतो ना की अर्ध राहिलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्याला बाजूला करा आणि लेट गो करा आणि पुढे चला. आता तुम्हाला रेडी राहायचं आहे. तुम्हाला न्यू ऑपॉर्च्युनिटीज, न्यू गोष्टी, न्यू डोअरमध्ये तुम्हाला एंटर करण्यासाठी तुम्ही खूप चांगल्या ऊर्जेमध्ये येत आहे. खूप चांगल्या, माझ्या ज्याही वेळेला हा मेसेज मिळेल ना, हा काही रँडम लोकांनाच मिळेल, हा काही खूप ठराविक लोकांना मला वाटतं मेसेज मिळेल. पण ज्यांना पण मिळणार आहे ना, खूप न्यू स्टार्ट होते तुमच्या आयुष्यामध्ये. खूप चांगल्या एनर्जीजमध्ये येतात, पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येत आहे तुम्ही. येणाऱ्या फ्युचरमध्ये, येणाऱ्या 2026मध्ये तुम्ही बघाल की हळूहळू तुम्हाला समजणार नाही, तुम्ही सगळ्या प्रॉब्लेममधून निघणार आहे. तुम्ही क्लिअर होणार आहेत. क्लिअर माइंड तुमचं होणार आहे. सगळ्या प्रॉब्लेम तुमच्यासाठी नथिंग होणार आहेत. तुम्ही इझिली त्याच्यातून बाहेर निघताय, इझिली त्याच्यातून व्यवस्थित सुरक्षित तुम्ही हे करताय. ओके, अनलाइकली जास्त विचार करू नका, फोर्सफुली जास्त गोष्टी करू नका. युनिवर्स सही टायमिंगला, सही वेळेला ती गोष्ट तुमच्याकडे डेफिनेटली घेऊन येणार. एक कार्ड घेऊया. व्हिडिओ लॉंगमध्ये गेलेला असेल, काही हरकत नाही आहे.
पण ओके, हेल्पफुल पीपल तुमच्यासाठी काही ठराविक लोक जे खरंच तुमच्या बॉटमची एनर्जीज पण सांगते, खरंच तुमच्या आजूबाजूला अशी काही लोक युनिवर्स एंजल असं काहीतरी तयार करून देतील की ते तुमच्यासाठी हेल्पफुल ठरतील. ते तुमच्या कामासाठी, तुमच्या रिलेशनसाठी, म्हणजे जिथं तुम्ही स्टक आहात, जिथं युनिवर्सला वाटतं की जिथं तुम्ही स्टक आहे तिथून तुम्ही निघत नाही, तर काही न्यू लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतील, ते तुम्हाला हेल्पफुल ठरतील तुमच्या कामासाठी, तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी. ओके. आणि बॉटमची एनर्जी बघा, चूज न्यू डायरेक्शन. जसं मी मगाचपासून तुम्हाला बोलते, जर एखादी गोष्ट तुम्ही लेट गो करत नाही तर ती गोष्ट आता आलेली लेट गो करण्याची, त्या गोष्टीतून आता बाहेर निघा, लेट गो करा त्या गोष्टीला, न्यू डायरेक्शन चूज करा. न्यू डायरेक्शन डेफिनेटली तुमच्यासाठी येतच आहे. लुक फॉर अ साईन. एंजल तुम्हाला काही ना काहीतरी ह्या व्हिडिओ ज्या वेळेला माझं मिळणार ना, हा एक तुम्हाला मोठा साईन तुम्हाला देणार आहे, दिलेलाच आहे तुम्हाला, की तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये अडकले आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. लुक फॉर अ साईन. तरीही पुढे जाऊन तुम्हाला काही ना काहीतरी साईन ते नक्की देणार आहेत. तुम्हाला फक्त ते ओळखायचे आहेत ते साईन. एंजलचा, युनिवर्सचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी. 3 कार्ड्स फक्त घेऊया तुमच्यासाठी. युनिवर्स मेसेज. युनिवर्स बघूया तुमच्यासाठी काय मेसेज देत आहेत आणि कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही न्यू एनर्जीजमध्ये येत आहे तुम्ही, पण आणखीन काय तुमच्यासाठी येत आहे. ट्रस्ट द टायमिंग, एन्जॉय एव्हरी मोमेंट. ओके. थोडंसं टायमिंगवर लक्ष द्या. थोडं टायमिंग तुमच्यासाठी नक्की डेफिनेटली डिवाईनचं परफेक्ट येतं आहे. प्रत्येक पुढे जाऊन फ्युचरमध्ये 2026 संपता तुम्ही प्रत्येक गोष्ट एन्जॉय करणार आहात, की जसं 3 ऑफ कप आलेलं होतं, तुम्ही फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत एन्जॉय करणार आहात. तुम्ही तुमचे जे गोल आहेत ना त्याच्यावर कम्प्लिटली 6 मारणार आहात. 6 ऑफ वॉन्ड्स आले तुमच्यासाठी, सक्सेस येते तुमच्यासाठी. बी थँकफुल आणि नेहमी खुश राहा. नेहमी थँकफुल बोला युनिवर्सला, ज्याही इष्टदेवतेंना, जे लोक तुमच्यासाठी हेल्पफुल आहेत त्या लोकांना नक्की थँक्यू बोला. न्यू चॅप्टर चालू होते तुमचा, न्यू बिगिनिंग चालू होत्या. बॉटमची एनर्जी, वाव. क्लेम करा या एनर्जीला. युनिवर्सला खूप मोठे थँक्यू बोला. न्यू चॅप्टर चालू होत आहे आणि नक्की तुम्हाला जर न्यू चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये, न्यू बिगिनिंग तर होतेच 100%. माझा हा व्हिडिओ मिळाला ना तर तुमच्या आयुष्यामध्ये न्यू बिगिनिंग होणार आहे. न्यू चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये चालू होतं आहे. बॉटमचे एनर्जीज बघा, तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे, ग्रॅटिट्यूड हे करायचं आहे युनिवर्सला. आभार म्हणतो ना, तुम्हाला आभार प्रार्थना करायची आहे त्यांना. थँक्यू युनिवर्स तुम्हाला बोलायचं आहे. का? कारण तुमच्या आयुष्यामध्ये न्यू चॅप्टर ते स्वतः घेऊन आहेत, न्यू बिगिनिंग ते स्वतः घेऊन येत आहेत. ओके. आजचा मेसेज खूप छान होता आणि खूप कमी लोकांना हा मेसेज मिळणार आहे, ज्यांना पण मी पण हा क्लेम करणार आहे नक्की. कारण न्यू स्टार्ट माझ्या पण आयुष्यामध्ये, ज्या गोष्टी आता मला लेट गो करायच्या त्याही मी लेट गो करून चांगल्या गोष्टींमध्ये येण्याचा नक्की डेफिनेटली 100% प्रयत्न मी करणार आहे. आणि बघा तुमच्यासाठी हा मेसेज होता. हा व्हिडिओ कसा वाटला आणि मला नक्की कमेंट्स करा, तुम्हाला हा मेसेज कसा वाटला. थँक्यू सो मच.